मुंबईतल्या महावीर नगर भागामध्ये अतिक्रमणावर हातोडा आता टाकण्यात आला आहे। महावीर नगरमध्ये फेरीवाले आणि खाण्यापिण्याच्या अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्यात आलेली आहे। या भागात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहतात अशी माहिती समोर येते। या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कामही चालत होती। या प्रकरणी आता पालिकेकडून कारवाई करण्यात येते। प्रशासनाने या भागात बुलडोझर फिरवलाय। आमदार संजय उपाध्याय यांच्या पाठपुराव्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे। प्राइवेट कॉन्ट्रॅक्टर जे बिल्डिंगचं काम करतात ते सगळे बांगलादेशी आहेत। नारियल पाणीवाले, आमरसवाले, फुटपाथवर फेरीवाले जवळपास इतके बांगलादेशी आहेत। 500 रुपये डेली पगार देऊन हे बांगलादेशी रस्त्यावर काम करत आहे। ना मिनिमम वेजेस ऍक्ट मध्ये कारवाई आहे, ना पोलिसांची कुठली कारवाई आहे। अध्यक्ष मध्ये मला विचारायचं आहे, आधार कार्ड हे नागरिकता प्रमाणपत्र आहे काय? बोगस आधार कार्डच्या आधारावरती हे लोक भारतीय सिद्ध होतात आणि काम करतात। हे आपल्या देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षेसाठी खतरा आहे आणि बोरीवलीतून बांगलादेशी हद्दपार करायचाच आहे। तुम्ही याच्यावरती काय करणार ही भूमिका स्पष्ट करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।